योगेशची आणि आशिषची जोडी नक्कीच ए वाय फॅक्टर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा हा तब्बल सामना असेल. नक्कीच या ठिकाणी धावफलकावरती नक्कीच आपण 2 धावा पाहतोय. जुनेदला विचार करतोय. इथून पुढे जर आपण टॅक्टिक्सचा विचार करतोय, टॅक्टिक्सचा जर आपण विचार केला तर BDC या संघाकडे फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघाकडे गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. चांगला बॅटल. कोलबाटापाचा चेंडू नक्कीच पुढील शफलिंग करून इथे मात्र थोडासा फंबल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला, पण गोलंदाज नक्कीच अचूक टप्प्यावर नक्कीच पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये या ठिकाणी नक्कीच 3 धावा 51 मध्ये यश संपादित केलं. जुनेदचा जर आपण विचार केला तर प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करत असताना किती धावा टोटल सेट करू शकतो. हा फटका बॉडी लाईनचा चेंडू, धावचीची संधी या ठिकाणी नक्कीच लेग बायच्या स्वरूपात नक्कीच या धावा मिळतील. 4 धावा धावफलकावरती. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचे उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका फार गरजेचा आहे. अद्याप जर आपण विचार केला जुनेदचा तर पायात बेड्या टोकण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जातं. मोठ्या फटक्यांपासून अद्याप वंचित ठेवला. चांगला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने नक्कीच धावफलक पुढे सरसावत, पण धावफलक पुढे सरसावून चालणार नाहीये. तुम्हाला धावफलकावरती उंच उंच मनोरे, उंच उंच इमारती मात्र सजवाव्या लागतील. फटका चांगला बॅटची इनसाइड एज नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न 2 धावा 51 मध्ये नक्कीच या संपादित झालाय. 7 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ अद्याप झालाय. उर्वरित पहिल्या षटकामधील पहिल्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पंच निर्णय देतील. कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न कृपया करून करू नये. चेंडू जर लागला असेल तर नक्कीच विनंती असेल की फर्स्ट एड घेऊन जायचं, रिलीफ स्प्रे घेऊन जायचं. विनंती असेल पाणी देखील घेऊन जायचं. षटक या ठिकाणी समाप्त झालं. ये नो नहीं है. बॉलर कौन है? Mr. Javed is on ball. Dr. Nilesh is on strike. So it was the end of a power play. So everybody moved out. Start up the second over. Okay. Yeah, he was looking for a big one, but it was a
single, and they're trying for the second, and they're completed the second one successfully. लगेच धावफलकावरती जर आपण धावांचा विचार करतो अद्याप 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. जिद्दजहद चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजे मॅच जिंकण्यासाठी. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पदार्पण करत असताना 6:06 झाली आहेत. मोठा फटका खेळलाय, उंच आहे, भरपूर काळ चेंडू हवेमध्ये आहे, आसमानी टोला आहे आणि किती धावा एकवटल्या जातील नक्कीच पाहणं गरजेचं असेल. नक्कीच 3 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केला. जर आपण बिग बॅश लीग पाहिली असेल तर जेव्हा इंडोर स्टेडियम असतं तेव्हा नक्कीच रूफ असतं, तिथे नक्कीच जर उंच चेंडू मारला जर लागला त्याला तर षटकार दिला जातो. तसाच काहीसा फटका नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. The ball was sky high, but nobody was able to pick. नक्कीच आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल. यस, फलंदाज झालाय बाद. ज्या स्पीडने मात्र माघारी आले होते त्या स्पीडने मात्र घरी परतावा लागेल. यस, वन विकेट डाऊन, फलंदाज होतोय बाद. यस, फटका लाजवाब आहे, स्ट्रोक चांगला आहे, चेंडू जातोय गरंगळ्या गालात सीमारेषेच्या लगत. Is out of the boundary line, and I guess it's नक्कीच चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळालाय. इथून पुढे नक्कीच हात मात्र खुले केले. चौकाराच्या दिशेने जर आपण पाहिलं चांगला सेव्ह करण्याचा प्रयत्न, पण स्वतःच्या बॉडीला शेवटपर्यंत ऍडजस्ट करता आलं नाही. पण चांगले एफर्ट 100% मिळतील. एफर्ट साठी धावफलकावरती 16 धावा नक्कीच नोंदवल्या गेला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता उर्वरित जर आपण विचार करतो तर 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. खेळ असेल तो म्हणजे सेमी फायनल मधला खेळ असेल, फायनलच्या तिकीटसाठी. संध्याकाळच्या सत्रामध्ये हा मात्र हिटअप करणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा, अंगावर काटे नक्कीच या सामन्यामधून निर्माण होतील. आता मात्र सुरुवात झाली आहे. चावेच्या विरोधात मात्र हल्ला बोल चढवला, फुलटा चेंडू होता, गाईड केलाय, क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहे इथे. मात्र लेदरचा आणि क्रिकेटचा मास्टर क्लास दाखवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, धावा मिळते 4 आणि 4 आणि 4. चेंडू होतोय फरार. well played. 20. It's a 20 runs and a loss of 2 wickets. And end of the second over. Oh, there's one more ball. जावेदला आपण पाहिलं तर उर्वरित एका चेंडू मध्ये नक्कीच या चेंडूवर मोठा फटका जर आला तर सामन्याला कलाटणी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. आता मात्र जावेदच्या माध्यमातून चांगली उचलफेकी यष्टिरक्षकच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता सरासरीचा जर विचार करतोय तर 10.0च्या सरासरीने अद्याप या ठिकाणी धावा कुठला जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोर कडे आपण विचार करतोय तर 30 आहे, पण इथून पुढे 20 आणि 30 मध्ये नाही तर 40 आणि 50 मध्ये हल्ला बोल चढवावा लागेल, विचार करावा लागेल. ज्या 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या एका षटकामध्ये कव्हर कराव्या लागतील. आता आपण जर पाहिलं तर अशी 7 चेंडूमध्ये 10 धावांची वैयक्तिक खेळी साकार करत असताना आणि जर दुसऱ्या बाजूला पाहिलं स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज चंद्रेशला जर 0 चेंडू अद्याप एकही चेंडू खेळलेला नाही. जर आपण पाहतोय BDC संघ अद्याप फलंदाजी करत असताना इथून पुढे एक त्यांचा संघ जो आहे, चला सामना स्पीडअप करा मित्रांनो. तुम्ही जर फायनल मध्ये गेलात तर मात्र तुम्हाला देखील कमी षटकांचा सामना खेळवावा लागेल. सर तुम्हाला विनंती असेल थोडंसं बाजूला राहायचं, नम्रतेची विनंती. यस, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा उमेर तयार.
चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. चला मित्रांनो, एवढा वेळ घेऊ नका. सेमी फायनलचा मुकाबला एवढा वेळ घेतला तर चालणार नाही. पंचांचा इशारा या ठिकाणी वाईट चालाय. बोनस धाव या ठिकाणी नक्कीच मिळते. एक एक धाव इथे नक्कीच फार महत्वाची ठरू शकते. सेमी फायनल मध्ये मोती समान एक एक धाव आणि एक एक डॉट चेंडू मात्र इथे देखील प्रेशर क्रिएट करण्याचं काम करू शकतो. फटका नक्कीच चांगला त्या क्षेत्रामध्ये खेळायचा होता. धावचीची संधी या ठिकाणी नक्कीच स्टंपिंगची संधी होती. मी म्हटलं होतं अंडर प्रेशर चांगले डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच फेकली गेली. डॉट चेंडूची सांगता नेल बायटिंग मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 17 मध्ये एका बाजूला भिवंडी संघ तर दुसऱ्या बाजूला बदलापूर SS संघ पाहायला मिळतो. पुढे यम केल्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड शफल झाले. एकच जाऊ नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. एका जावेमध्ये समाधान मानावं लागेल. उमेरचा विचार केला 2-2 आणि 2 स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा आणि 2 गडी देखील बाद झाल्यात आणि षटक क्रमांक दुसरा चालू असताना 2 चेंडू झालेत. जर आपण आणि उमेशच्या षटकामध्ये देखील 2 चेंडू 2 धावा खर्च झाल्यात. धावचीची संधी नक्कीच इथे निर्माण करून झाली असती पण एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने नक्कीच आता इथून पुढे काहीच फार आपल्याला बिघडताना पाहायला मिळणार नाही. जर आपण पाहिलं मोठे फटके जर अद्याप आले नाही तर हे टोटल जे आहे ते नक्कीच कव्हर केलं जाऊ शकतं. असे फलंदाज आहेत. आशिष अजून मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसलाय पण अद्याप त्याच्या बॅट मधून देखील मोठा फटका नाही आला. 8 चेंडू मध्ये 10 धावांची वैयक्तिक खेळी साकार केल्या. 2 चेंडू मध्ये 1 धाव चंद्रेशला पाहतोय. मोठा फटका खेळला. चेंडू बराच काळ हवेमध्ये पळावं लागेल. जेवढं पळता येईल तेवढं पळावं लागेल. जणू काही रनिंग कॉम्पिटिशन आहे तसं पळावं लागेल आणि इथून पुढे नक्कीच धावचीच्या स्वरूपामध्ये नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. उर्वरित 2 चेंडूचा या ठिकाणी खेळ शिल्लक असेल. runs. 25वा धाव फलकावरती नक्कीच या ठिकाणी नोंदवला गेला. तर 4 चेंडू मध्ये 4 धावा त्या ठिकाणी खर्च गेल्या. इथून पुढे नक्कीच एक मोठा फटका आशिषच्या बॅट मधून जर आला तर नक्कीच सरासरी मध्ये थोडासा फेरबदल होऊ शकतो. अजून मॅच संपलेली नाही. मॅच ऑन आहे. बॅटची कडा बॅट्समनचा लागलाय. पुन्हा एकदा सडा. फलंदाज झालाय बाद. यस, 1 विकेट डाऊन. Hello, mic check. नक्कीच 2 धावा काउंट होतील का?
काय आताच पंच एकच धाव असेल का? एक शॉट असेल तर एकच रन. बरोबर निर्णय पंचांचा या ठिकाणी. चला फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. नाही शॉट तर इसलिए नक्कीच या ठिकाणी निर्णय दिलाय. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर स्वरूपामध्ये पाठवायचे फार विनंती असेल. सत्तावीस धावा धाफलकावरती झाल्यात. 28 धावांचं आव्हान असेल. चला सामन्याला सुरुवात करा. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल नक्कीच. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज तयार. योगेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी जर अद्याप योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली तर नक्कीच सामना अजून मॅच ऑन आहे. मॅच संपलेली नाहीये. फटका चांगला. फटका लाजवाब आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 4. येस इथे मात्र भिवंडी संघाचा बोलबाला ठरतोय पहिल्या षटकामध्ये. योग्य विसरून जा बॉल. पुढच्या बॉलवर फोकस कर. जाऊ दे जेले रे ते.
नक्कीच चांगली बॉलिंग आणि चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच केला जातोय. योगेशला जर आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर सामने आपण जर पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये त्यांनी देखील चांगली गोलंदाजी तब्बल 3 विकेट त्यांनी प्रस्थापित केल्या होत्या. चांगले चेअरअप देखील प्रत्येकच्या माध्यमातून केलं जाते. मैदानाच्या आतमध्ये चुस्त फुस्त लढा द्या. 15 चेंडू 23 धावांची गरज आहे. फुलटॉस आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. परत एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात पुन्हा एकदा 4-4 आणि 4. समीकरण असेल 14 चेंडू 19 धावा. आता मात्र नोचा इशारा आलाय. फार खराब नक्कीच या ठिकाणी षटक विकलं जातं योगेशच्या माध्यमातून. अशी अपेक्षा नक्कीच कोणाला नव्हते. नक्कीच चांगला चेंडू चांगला कमबॅक त्या ठिकाणी. अजूनही मॅच संपले नाही. मॅच अजूनही ऑन आहे. इथून जर 3-4 डॉट चेंडूचा संपन्न झाले तर नक्कीच त्या ठिकाणी सामन्याला कलाटणी दिली जाईल. फटकल्ला जवाब आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळते 4-4 आणि 4. पुनश्च एकदा चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. समीकरण बदललं. आपण 10 क्रिकेटच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता स्लो मोशन रिप्ले. कसा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती संकेत पाठलाग करत असताना मात्र चेंडू अडवू शकला नाही. या चार धावा मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये. फार खराब गच्चा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण एफर्ट्स नक्कीच पाहायला मिळाल्या. अडू शकले असते. या स्टँडर्डला तुम्हाला सेमीफायनल मध्ये हे सामने नक्कीच फिरवावे लागतात. पण इथून पुढे जर आपण भिवंडी संघाचा विचार करतोय तर सेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकतो. इथून पुढे सेमीफायनल खेळून फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. मिस टायमिंग जरी असेल तरी पण चेंडू थांबणार नाही. आता मात्र मॅच जणू काही मनापासून हरले आहेत आणि त्याच दिशेने मात्र प्रतिस्पर्धी संघ वाटचाल करतोय. 10 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 10 balls and 6 runs required. इथून पुढे जर आपण विचार केला फलंदाजीचा तर काय बॅटिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी. नाबाद 22 धावांची खेळी. आता चेंडू थांबणार नाही. या चेंडू दडपणाखाली चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. हे मात्र सेमीफायनलचा प्रेशर मात्र हँडल करू शकले नाही आहेत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पाहू शकता आपण कशी इझी मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू केलाय.
डॉट चेंडू. उर्वरित 2 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी शिल्लक असेल. फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक जेल खाली, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा एम एस धोनी स्टाईल मध्ये सामना केलाय फिनिश आणि थेट फायनल मध्ये केलाय प्रवेश भिवंडी या संघाने. आणि इथे मात्र नक्कीच निश्चय झालाय तो म्हणजे भिवंडी संघ आणि KDCA संघ नक्कीच आपल्याला फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल.